घर भाड्याने देणे झाले कठीण. सरकारने केले महत्त्वपूर्ण नियम बदल. जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. मोदी सरकारने नुकत्याच सादर केलेल्या युनियन बजेटमध्ये घर भाड्याने देणाऱ्या घरमालकासाठी एक मोठा अपडेट आणला आहे. घर भाड्याने देताना अनेक घरमालक कर चुकवतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने नियमामध्ये मोठा बदल केला आहे. हे नवीन नियम रेंटल प्रॉपर्टी असणाऱ्यांसाठी लागू होणार असून आता घर भाड्याने देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सरकारकडे कर भरणे अनिवार्य होणार आहे. घरमालकासाठी नवीन नियम काय आहेत? जर तुम्ही तुमचे स्वतःचे घर भाड्याने देत असाल किंवा भविष्यात तसे करायचे ठरवत असाल तर हे नवीन नियम तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या नियमामुळे भाड्याने घर देताना कर चुकवणाऱ्या लोकांना अडचणी येऊ शकतात. घर भाड्याने देण्याच्या नियमामध्ये बदलांचा उल्लेख केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केलेल्या आम बजेटच्या सत्रात केला होता. या बदलामुळे आता घर भाड्याने देणे पूर्वी इतके सोपे राहणार नाही. कर चोरीवर आळा. नवीन कायदे. सरकारने ज्या घरमालकांनी कर वाचवण्याचा मार्ग शोधला आहे त्यांच्यासाठी हे नियम महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. नवीन नियमानुसार भाड्याने दिलेल्या घरातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लावला जाईल. आता कोणताही घरमालक आपल्या घराचे भाडे उत्पन्न म्हणून दाखवणे अनिवार्य असेल, ज्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या वर्गात समाविष्ट केले जाईल. नवीन नियम 2025 पासून लागू. मोदी सरकारने हे नवीन नियम 2025 पासून लागू करण्याची घोषणा केली आहे. या नवीन कायद्यामुळे जे घरमालक आपले घर भाड्याने देतात आणि कर भरण्याचे टाळतात त्यांना आता कर द्यावाच लागेल. नवीन नियमानुसार घरमालकांनी भाड्याच्या उत्पन्नावर कर देणे बंधनकारक असेल आणि त्यांची हाऊस प्रॉपर्टी इन्कम कर आकारणी केली जाईल. हे नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील. कर देयता. कोणत्याही घरमालकाने त्यांच्या प्रॉपर्टीच्या भाड्याच्या उत्पन्नावर सरकारला कर द्यावा लागेल. हाऊस प्रॉपर्टीवरील उत्पन्न म्हणजे काय? इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या संज्ञेचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून किंवा प्रॉपर्टीमधून कोणतेही उत्पन्न मिळवता तेव्हा त्या उत्पन्नावर कर आकारला जातो. यामध्ये घराच्या भाड्याचे उत्पन्न किंवा घर विकून मिळालेल्या रकमेसारखी उत्पन्ने समाविष्ट होतात. हाऊस रेंटल इन्कम वर आधारित कर लावण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे की कोणताही घरमालक कराच्या कक्षेतून सुटू नये आणि कर चुकवणारे नियंत्रित केले जावेत. नवीन नियमाअंतर्गत कर कसा वसूल केला जाईल? सरकारने भाड्याच्या उत्पन्नावर कर लावण्यासाठी काही सवलतीही दिल्या आहेत. नवीन नियमानुसार घरमालकांना त्यांच्या प्रॉपर्टीची नेट व्हॅल्यू 30% पर्यंत वाचवण्याची मुभा असेल. म्हणजेच टॅक्स डिडक्शन अंतर्गत काही खर्चावर सवलत मिळू शकते. याचा अर्थ असा आहे की सरकार तुम्हाला विविध खर्चावर कर कपात देईल. कर कपात. प्रॉपर्टीच्या नेट व्हॅल्यूवर 30% पर्यंत कर कपात केले जाईल, जे टॅक्स सेव्हिंग सवलतीच्या स्वरूपात असेल. कर नियमामध्ये मोठे बदल. सरकारने भाड्याच्या उत्पन्नाशी संबंधित कर नियमामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता भाड्याने दिलेल्या घरातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लावला जाईल, ज्यामुळे घरमालकांनी कर चुकवण्याचे मार्ग शोधणे कठीण होणार आहे. टॅक्स इव्हेशन वर सरकारने कडक पावले उचलली असून घरमालकासाठी कायदेशीर बंधन आणली आहेत. नियमाचे उद्दिष्ट. सरकारने हे नियम भाड्याच्या उत्पन्नावरील कर चोरी रोखण्यासाठी आणले आहेत. नियोजन. घरमालकांनी आता भाड्याच्या उत्पन्नाच्या कराचे योग्य नियोजन करून त्यांचे पालन करणे आवश्यक असेल. घरमालकांना कसे होईल या नियमाचा फायदा? नवीन नियम लागू झाल्यामुळे भाड्याच्या उत्पन्नावर काही कर कपातीची सवलत मिळणार आहे, ज्यामुळे घरमालकांना फायदा होईल. टॅक्स डिडक्शन ऑन प्रॉपर्टी अंतर्गत 30% सवलत मिळण्याचा अर्थ असा आहे की काही खर्चावर तुम्ही कर वाचवू शकता. यामुळे घरमालकांना थोडीफार आर्थिक मदत होईल, तसेच सरकारला त्यांचा योग्य कर मिळेल. नवीन कायद्यामुळे भविष्यातील परिणाम. नवीन कर नियमामुळे भाड्याने घर देणाऱ्या व्यक्तींना थोडे जास्त जबाबदारीचे पालन करावे लागणार आहे. आता घरमालकांना त्यांच्या उत्पन्नाचे योग्यरित्या गणित करून कर भरावा लागेल. यामुळे कर दायित्व वाढेल.
परंतु त्याच वेळी काही सवलती मिळण्याची संधीही उपलब्ध असेल. भविष्यातील परिणाम: नवीन कायद्यामुळे घरमालकांना कर चुकवणे कठीण होईल आणि त्यांना योग्य कर भरावा लागेल. सवलत: कर कपातीच्या सवलतीमुळे घरमालकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. निष्कर्ष: मोदी सरकारने सादर केलेल्या या नवीन नियमामुळे घर भाड्याने देणाऱ्या घरमालकासाठी महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. आता घरमालकांना त्यांच्या प्रॉपर्टीच्या भाड्याच्या उत्पन्नावर कर भरावा लागेल, ज्यामुळे कर चोरीवर आळा बसेल. 2025 पासून लागू होणारे हे नियम घरमालकांना अधिक जबाबदार ठरवतील आणि त्यांना सरकारच्या कर प्रणालीमध्ये समाविष्ट करतील.